मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आहे प्रीती अरुण. राम राम मंडळी, कशी आहे? मजेत न? दीदी आणि जीजूची ॲनिव्हर्सरी होती, तर म्हटलं घरीच हॉटेलसारखा बेत बनवायचं. तर मग सुरुवात स्टार्टरपासून केली. तर मसाला पापड घरीच बनवला. छान टमाटर कांदा चांगलं चॉपिंग करून घेतलं, पापड तळून घेतलं, त्यावर चाट मसाला, मीठ आणि लाल तिखट आणि सांबार टाकून बाहेर जो हॉटेलसारखा मसाला पापड तसा रेडी झाला. नंतर म्हटलं सूप बनवायचं, तर व्हेजिटेबल घेतले, गोबी, बीट, गाजर, आपल्याला जे व्हेजिटेबल आवडेल, पत्तागोबी, ते छान कुकरमध्ये 2-4 शिट्ट्या घेऊन नंतर मग ते चांगले मॅश करून घेतले. नंतर इथे तेल टाकून त्यामध्ये लसण कांदा चॉप करून त्यामध्ये अद्रक, छान पत्तागोबी, छान फुलगोबी कट करून छान त्याला होऊ दिलं. नंतर जे आपलं हे होतं सूपचं, तर त्यामध्ये छान कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स केला आणि ते छान यामध्ये एकजीव करून छान असं त्याला होऊ दिलं. हॉटेलसारखं सूप झालं होतं. दिसायला जरी ते वेगळं वाटत आहे, पण हे पौष्टिक वगैरे छान होतं. सर्वांनी डबल घेतलं. आम्हाला आवडलं. हॉटेलसारखंच टेस्ट भारी झाली होती. तर नंतर म्हटलं बिर्याणीच का नाही करायची, तर सगळं व्हेजिटेबल तुम्हाला दिसतेच आहे मी काय काय टाकलं ते. छान मशरूम, सर्व व्हेजिटेबल जे तुम्हाला माहीतच आहे बिर्याणीसाठी काय लागतं. व्हेज बिर्याणीसाठी तो मसाला वापरून छान ते होऊ दिलं. नंतर इकडे मी तो राईस केलेलाच होता स्टीम, तर ते छान याच्यामध्ये टाकून एकजीव करून आमची अशी बिर्याणी तयार झाली. 15-20 लोकांचं जेवण होतं, तर भरपूर असं तयार झालं. तर म्हटलं जवाई माझे प्युअर नॉनव्हेजवाले आहेत, तर का नाही त्यांना नॉनव्हेजसारखी फिलिंग द्यायची, कारण की आम्ही व्हेजिटेरियन, आमच्याकडे नॉनव्हेज नाही चालत, तर त्यांना तर नॉनव्हेजची फिलिंग द्यायचीच होती. तर म्हटलं मशरूम असते त्याची भाजी करायची. छान असं मसाले वगैरे टाकून त्यामध्ये लसूण कांदा सावजी मसाला टाकून छान असं मशरूमची भाजी रेडी करत आहे. बघून घ्या तुम्ही कशी करते आहे. छान असा त्याला सावजीसारखा फ्लेवर आलेला आहे. नंतर म्हटलं आता आपलं जेवण तर सगळं रेडी झालं आहे, तर बघा जीजू वगैरे कसं स्टार्टर एन्जॉय करत आहे. पुन्हा हे आमचं पूर्ण झालेला रेडी स्वयंपाक, त्यासोबत बासुंदी पण होती आणि पोळी पण होती. अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केलं. आपण नेहमी हॉटेलमध्ये जातो, तर कधी म्हटलं घरी पण अशा प्रकारचं करायचं. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक कमेंट नक्की करा. राम राम, थँक्यू.